तो ठीक आहे, आपण त्या पीपीटी वरती जातोय, जी पीपीटी आपण पहिले घेतली होती. तर ठीक आहे, डिजिटल मार्केटिंग काय आहे? स्क्रीन शेअर. येस येस, ओके, यस यस, ओके. तो मेनली क्या है कि डिजिटल मार्केटिंग ये 3 कैटेगरी में डिवाइड हुई है. डिजिटल मार्केटिंग मेनली तर 3 कैटेगरी मध्ये डिवाइड झाली की एसईओ, जे की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणतो आपण. वेबसाईट आपली जेव्हा आपण एखादी वेबसाईट बनवतो ती रँक मध्ये येते, सपोज फर्स्ट रँकला किंवा सेकंड रँकला, तर त्याला काय आहे, ते सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आपण त्याला म्हणू शकतो की सर्च इंजिन मध्ये आपली वेबसाईट कुठेतरी दिसते, रँक होती. त्यानंतर सोशल मीडिया मार्केटिंग वगैरे तुम्हाला माहितीच आहे की आपण सोशल मीडिया थ्रू कशा प्रकारे आपल्या प्रोडक्टची सेल किंवा आपलं जे आहे मार्केटिंग याला म्हणू शकतो की लोकांपर्यंत पोहोचवणे प्रोडक्ट, ते आपण करू शकतो. त्यानंतर एसईएम, सर्च इंजिन मार्केटिंग ते पण आपण पुढे बघूया, कारण हा मोठा कन्सेप्ट आहे. ठीक आहे, तर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये बघूया. त्याच्यामध्ये आपण पॉईंट्स कव्हर करणार आहोत, ऑन पेज एसईओ, ऑफ पेज एसईओ. तर ऑन पेज एसईओ मध्ये आज आपण कव्हर करणार आहोत आणि ऑफ पेज एसईओ आपण येत्या काही दिवसामध्ये कव्हर करणार आहोत. त्यासाठी टूल्स आपल्याला कोणते कोणते आहेत, ते गुगल वेबमास्टर आहे, गुगल अनालिटिक्स आणि गुगल कीवर्ड प्लॅनर. हे बेसिक गुगलचे टूल आहे जे आपण वापरणार आहोत. त्यानंतर एसईओचे टाईप, तर मेनली 2 टाईपचा एसईओ असतो, व्हाईट हॅट एसईओ आणि ग्रे हॅट एसईओ. ब्लॅक हॅट एसईओ म्हणजे काय की गुगलच्या अल्गोरिथमच्या वेगळं काम करणं. म्हणजे गुगलने काही अल्गोरिथम ठरवले असते की, म्हणजे गुगलचे अल्गोरिथम पण अपडेट होतात, पण गुगलने ठरवलेल्या अल्गोरिथमच्या वेगळं आपण काम करणं, अपोजिट डायरेक्शनने काम करणं, त्याला ब्लॅक हॅट एसईओ म्हणतात. पण मॅक्झिमम कंपनी काय करतात, ग्रे हॅट एसईओ, म्हणजे कुठे गुगल सोबत पण आणि कुठे गुगलच्या अपोजिट पण, म्हणजे दोन्ही मिक्सअप म्हणजे ग्रे हॅट एसईओ. ठीक आहे, तर आपण काय फर्स्ट बघितलं होतं की आपल्याला डोमेन नेम रजिस्ट्रेशन करायचं आहे, म्हणजे .com, .in, .co.in जे काय असेल आपलं डोमेन, जे लास्टला असतं, जसं की kodapmedia.com आहे. तर हे काय डोमेन आहे kodapmedia.com. तर त्याच्यासाठी काय आहे की कीवर्ड जो आहे तो रिसर्च करायचा आहे आपल्याला. तो कशा प्रकारे रिसर्च करायचा आहे, गुगलचा कीवर्ड प्लॅनर आपल्याला वापरायचा आहे रिसर्चसाठी, की हा जो कीवर्ड आहे कोडॅप मीडिया, हा कोडॅप मीडिया कीवर्ड याच्या अगोदर वापरण्यात आलेला आहे, तर त्याची रँकिंग किती आहे वगैरे, ते कीवर्ड प्लॅनर मध्ये गेल्यावरती आपण त्याची व्हॉल्यूम वगैरे चेक करूया. त्याचा पण आपण लाईव्ह डेमो घेऊया. त्यानंतर आहे 15 कॅरेक्टर वेबसाईट. म्हणजे वेबसाईटचे जे कॅरेक्टर आहे ते तुम्ही असं नाही की 15 घेऊ शकता, जास्तही घेऊ शकता, नो इश्यू. 15 कॅरेक्टर कसं आहे की जे एक माइंडसेट आहे, सायकोलॉजीचा अभ्यास करून जे बनवलेलं आहे, तर ते 15 कॅरेक्टर मध्ये जर कीवर्ड असेल तर आपल्याला काय ते रिमेंबर करण्यासाठी आणि माउथ पब्लिसिटीसाठी जास्त उपयोगी पडतं. त्यानंतर काय आहे टॉप लेवल डोमेन. म्हणजे काय आपण बघतो की भरपूर साईटच्या लास्टला .com, .in हे असं असतं. .com, .in आपण बघतो, पण .net, .co.in, .edu हे काय टॉप लेवल डोमेन आहे, म्हणजे जास्त यूज होणारे डोमेन आहे. असं काही नाही, तुम्ही दुसरंही डोमेन घेऊ शकता, त्यामध्ये तुम्ही रँकिंग वगैरे करू शकता. त्यानंतर होस्टिंग ही 2 प्रकारे असते, एक असते लिनक्स होस्टिंग आणि एक असते विंडोज होस्टिंग. म्हणजे सर्व्हर असतो तो आपला, की कुठेतरी लिनक्स होस्टिंग आणि विंडोज होस्टिंग मध्ये एक फरक असा आहे की काही ठिकाणी सर्व्हर जे आहे ते थोडं स्ट्रिक्ट असतं लिनक्स होस्टिंग मध्ये, आणि विंडोज होस्टिंग मध्ये काय आहे की सोपं असतं. जसं की तुम्ही जसं ऑपरेटिंग सिस्टीम सांगू शकतो आपण एक्झाम्पल, की लिनक्स जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती ऑपरेटिंग सिस्टीम कुठेतरी असं आहे की कमांड प्रॉम्प्टवरती चालते, आणि विंडोज जी आहे ती आपण जस्ट माऊसवर जातो, क्लिक करतो वगैरे, आणि बेसिक ऑपरेशन आपण तिथूनही माऊसवरून मॅक्झिमम ऑपरेशन आपण परफॉर्म करतो विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये. तर हे आपण म्हणू शकतो की लिनक्स होस्टिंग आणि विंडोज होस्टिंग मध्ये हा फरक आहे, पण पॉप्युलर ही विंडोज होस्टिंग आहे. त्यानंतर होस्टिंग मध्ये काय आहे की शेअर्ड होस्टिंग, व्हर्च्युअल प्रायव्हेट सर्व्हर, डेडिकेटेड सर्व्हर आणि रिसेलर होस्टिंग. तर शेअर होस्टिंग काय आहे की एक आपल्याला पूर्ण सर्व्हर दिलेला असतो आणि त्या सर्व्हर मधला कुठला तरी छोटासा भाग आपण घेतलेला असतो. सर्व्हर म्हणजे काय, आपली वेबसाईट आपण ऑनलाईन जो डेटा आहे, ज्या इमेजेस वगैरे दिसत आहेत, तर इमेजेस आपण कुठेतरी सेव्ह करतो सर्व्हरवरती. ऑनलाईन सर्व्हर असतं आपलं सर्व्हर, ते त्याचे लोकेशन बेस वगैरे असू शकतात. लक्षात आलं ना शेअर होस्टिंगची कन्सेप्ट, की एक होस्टिंग आहे पूर्ण, पण त्यामधला कुठला तरी छोटासा पार्ट आपण घेतलेला आहे आपल्यासाठी. त्यानंतर व्हर्च्युअल प्रायव्हेट सर्व्हर म्हणजे काय आहे की AWS वगैरे त्याला म्हणू शकतो आपण. AWS एक्झाम्पल आहे की ज्यामध्ये आपल्याला आपलं स्वतःचं सर्व्हर मिळतं. डेडिकेटेड सर्व्हर म्हणजे एक तुम्ही स्वतःचं तुमच्यासाठी सर्व्हर बनवलेलं आहे, जसं की आपल्या MGM युनिव्हर्सिटीमध्ये म्हणू शकतो आपण, तुमचं स्वतःचा सर्व्हर आहे. आणि रिसेलर होस्टिंग म्हणजे काय की मी या तिन्ही होस्टिंग पैकी कुठली एक सर्व्हर वगैरे होस्टिंग घेणार आणि ती पुन्हा रिसेलर करणार. का करणार की मला जास्त प्राइस यावं. कारण मॅक्झिमम कंपन्या, म्हणजे आता तर नाही माहिती, पण
पहिले कंपन्या काय करत होत्या की होस्टिंग वगैरे घेऊन ठेवायच्या आणि जी होस्टिंगची गरज आहे लोकांना तर ते काय करायचं जास्त पैशामध्ये विकायचे. त्याला म्हणते रिसेलर होस्टिंग. त्यानंतर काय आहे की ऑन पेज एसईओ. तर आपण ऑन पेज एसईओ इथे बघण्यापेक्षा डायरेक्ट आपण ऑनलाईन बघूया. इथे काय आहे की त्याचं टायटल टॅग वगैरे असते ती 60 ते 70 कॅरेक्टरमध्ये असेल. तर ते टॅग वगैरे कशी लिहायची, कारण एसईओ किंवा डिजिटल मार्केटिंगमध्ये कोडिंग हा कन्सेप्ट नाही आहे. पण तुम्ही म्हणाल की ह्या टॅग बघा, ह्या टॅग तर कोडिंगचे आहे पूर्ण. तर फक्त 4-5 टॅग आहेत की ज्या की आपल्याला ऑन पेज एसईओ मध्ये कोडिंग करून कराव्या लागतात. बेसिक आहे ते आपण बघूया डायरेक्टली. ठीक आहे, हे आपण codeupmedia.com सर्व्हरवरती आहोत. इथे सी पॅनल मध्ये गेल्यानंतर फाईल मॅनेजर मध्ये जायचं आहे. तर वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन दिसतील, पण आपण ते ऑप्शन आपल्या डिजिटल मार्केटिंग मध्ये कामाचे तर नाही. जो आपला वेब डिझायनर आहे त्याच्यासाठी हे वेगवेगळे ऑप्शन आहे. आपण फाईल मॅनेजर मध्ये जायचे. फाईल मॅनेजर मध्ये गेल्यानंतर होस्टिंग कुठे असू जाते, ही GoDaddyची होस्टिंग आहे, पण तुम्ही कुठलीही घ्या, होस्टिंगरची घ्या किंवा आणखी कुठलीही घ्या, तर त्यामध्ये सेम असतं. तुम्हाला public_html मध्ये जायचंय. इथे आपला पूर्ण डेटा सेव्ह असतो. ठीक आहे, तर बघ आता आपण codeupmedia.com वेबसाईट वरती आलोय. सर्च केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्याला codeupmedia हे नाव दिसतंय नाव लक्ष्मी? ओके. हे जे दिसतंय लर्न कोडिंग इन युअर मदर टंग. हॅलो लक्ष्मी, आवाज येतोय? ओके, यस. तर हा एसईओचा पार्ट आहे. तर याची एसईओ कसं केलाय आपण की हे जे आहे हे टायटल, जस्ट सेकंड. ओके फाईन. तर Codeupmedia वरती आपण हे जे बघतोय आपण, हे काय एसईओचा पार्ट आहे आपला. तर आपण आता आलोय सी पॅनल मध्ये. त्यानंतर public_html मध्ये आपण आलोय. इथे जी माझी फाईल आहे, जो पेज आहे माझा, तो index.html आहे. हे नॉर्मली तुम्ही बनवत नाही, हे डिझायनर आपली वेबसाईट बनवतो. त्याला विचारायचं की हा फर्स्ट पेज कोणता आहे माझं, तर मग ते सांगेल की हा index.html आहे. तर index.html ओपन केल्यानंतर इथे आल्यानंतर इथे जस्ट एडिट या नावावरती क्लिक करायचं आहे. एडिट वरती क्लिक केल्यावरती हे पेज तुमच्या समोर ओपन होईल. ओपन झाल्यावर तुम्ही बघू शकता की आपल्या जे पीपीटी मध्ये होतं ते टायटल टॅग आपल्याला परफॉर्म करायची. टायटल म्हणजे काय, वेबसाईट वरती गेल्यानंतर जे फर्स्ट दिसतं आपल्याला ते टायटल असतं. तर आपलं या वेबसाईट मध्ये टायटल काय, कोणी सांगू शकेल का? ते टायटल कोणतं आहे आपलं? Codeupmedia एक्झॅक्टली. तर हे Codeupmedia टायटल आपण इथे बघू शकता की इथे बघायचं टायटल कुठे आहे. तुम्हाला सिम्पली कोड खूप मोठा असतो, सापडत नाही, तर Ctrl+F ने सर्च करायचं आहे आणि इथे तुम्ही करू शकता Codeupmedia. ठीक आहे, Codeupmedia याच्यामध्ये भरपूर असतील, पण मेनली टायटल हे सगळ्यात वरतीच असतं. इथे बघू शकता तुम्ही टायटल आहे, बरोबर. तर हे टायटल लिहिल्यानंतर टायटल कुठे येईल, तुमच्या वेबसाईटच्या वरती येईल. ठीक आहे, याला सेंटरला वगैरे तुम्ही आणू शकता कोडिंग करून. तुम्हाला जसं हवंय तसं तुम्ही डिझायनरला सांगायचं की हा हे टायटल वगैरे सेंटरला. तर ठीक आहे, आपला फर्स्ट टॅग झाला, तो कम्प्लीट झाला. आता टायटलचा हे काय जास्त मोठं नसायला पाहिजे, 60 ते 70 कॅरेक्टर मध्ये हे टायटल असायला हवं, बरोबर. त्यानंतर असतं मेटा डिस्क्रिप्शन, 150 to 160 कॅरेक्टर, म्हणजे 150 ते 160 कॅरेक्टर मध्ये असायला हवं. मोठं असेल तर काय दिसणार नाही. जस्ट सेकंड, मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. इथे बघू शकता तुम्ही Codeupmedia खाली तुम्हाला हे नाव दिसतंय का नाव लक्ष्मी, राधिका? ओके ठीक आहे. तर हे काय, हे डिस्क्रिप्शन आहे आपल्या वेबसाईटचं. हे आपलं आहे डिस्क्रिप्शन. तर डिस्क्रिप्शन कुठे लिहिलेलं आहे आपण, ते आपण डायरेक्टली होस्टिंग मध्ये बघूया की वेबसाईट वरती तुम्हाला हे डिस्क्रिप्शन दिसतंय. कुठे दिसतंय? हे दिसतंय अबाउट Codeupmedia, राईट. तर हे डिस्क्रिप्शन आपल्या होस्टिंग मध्ये कुठे दिसतं आपल्याला, पण ते बघूया डायरेक्टली. तर इथे तुम्ही डायरेक्टली सर्च करू शकता जे दिसतंय ते, किंवा तुम्ही डायरेक्टली लास्टला येऊ शकता किंवा मध्ये येऊ शकता. डिस्क्रिप्शनचं काही नाही. हे बघू शकता तुम्ही इथे, Codeupmedia इज इंडियाज फर्स्ट एव्हर प्रोग्रामिंग प्लॅटफॉर्म विच इज रिस्पॉन्सिबल. हे आहे आपलं डिस्क्रिप्शन. ओके, तर डिस्क्रिप्शन साठी काय हे की डिस्क्रिप्शन साठी टॅग आहे की मेटा नेम
इज इक्वल टू डबल कोट्स मध्ये डिस्क्रिप्शन, कंटेंट इज इक्वल टू जो काही कंटेंट आहे आपला इंडिया कोड ॲप मीडिया इज इंडियाज फर्स्ट प्लॅटफॉर्म आणि ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे. ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट नाहीये, फक्त ओपनिंग ब्रॅकेट मध्ये सर्व काही कोड आहे. या झाल्या दोन टॅग. या दोन टॅग तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. पीपीटी तुम्हाला ऑलरेडी मिळालेली आहे, नसेल मिळाली तर मला पुन्हा एकदा तुम्ही मेसेज करा, तुम्हाला पीपीटी मिळून जाईल. ठीक आहे. त्यानंतर आहे ऑन पेज एसईओ. तर यामध्ये दोन टॅग तर आपल्या झाल्या, त्या महत्वाच्या टॅग होत्या. त्यानंतर आपण बघणार आहोत की ऍक्शनेबल कीवर्ड काय, हे कशासाठी वापरता ऍक्शनेबल कीवर्ड वगैरे. तर कोड ॲप मीडियाच्या वेबसाईटमध्ये तुम्ही बघू शकता की स्कॉलरशिप टेस्ट किंवा एक सेकंड बुक फ्री क्लास आहे. हे जो बटन आहे बुक फ्री क्लास, यावरती क्लिक केल्यावरती आपण या फॉर्मवरती जातो. बरोबर. तर हा बुक फ्री क्लास नावाचा जो आहे तो बुक म्हणजे कुठेतरी काय ऍक्शनेबल कीवर्ड आहे की लोकांना सांगतोय की नाही बुक करा किंवा बाय करा. हे ऍक्शनेबल कीवर्ड असतात. बाय, बुक, ऑर्डर. ऑर्डर नाव जसं की अमेझॉन वरती किंवा फ्लिपकार्ट वरती तुम्ही बघाल तर ऑर्डर नाव असे भरपूर ठिकाणी लिहायला असतं. काय असतं ते कशासाठी की माणसाच्या मेंटॅलिटीवर कुठेतरी परिणाम करतात ते की हा ऑर्डर करा किंवा बुक करा. त्यानंतर H1 टॅग. H1 टॅग म्हणजे कोड ॲप मीडिया. आता आपण H1 टॅग लाईव्ह बघूया आपल्या सर्व्हरमध्ये किंवा आपल्या वेबसाईटमध्ये. H1 टॅग कुठे कोणते आहे आपल्या याच्यामध्ये दिसेल का तुम्हाला. H1 म्हणजे काय, हेडिंग टॅग असते. हेडिंग टॅग. तर हेडिंग टॅग आहे आपली लर्न कोडिंग इन युअर मदर टंग. तर आता हे आपण आपल्या सर्व्हरमध्ये बघूया की कुठे आहे. सर सिम्पली तुम्हाला सांगितलं की मी जर कोड मोठा असेल समजत नसेल तर डायरेक्टली काय टाकायचंय, सर्च करायचं H1. बघू शकतो तुम्ही कोड खूप मोठा असतो. तर मे बी प्रॉब्लेम असेल, सर्च नाही होते. ठीक आहे, आपण डायरेक्टली ते सर्च करूया. हे बघा, लर्न कोडिंग इन युअर मदर टंग. वेबसाईट वरती बघू शकता तुम्ही लर्न कोडिंग इन युअर मदर टंग. इथे आल्यानंतर बघू शकता तुम्ही H1 टॅग आहे. दिसते तुम्हाला H1 टॅग इथे. हेडिंग टॅग दिसते. हेडिंग टॅग इथे क्लोज झालेली आहे. इथे त्याच्यामध्ये ऍट्रिब्यूट्स वगैरे आहे त्याचे की किती पिक्सल वगैरे दिसायला पाहिजे, शॅडो, टेक्स्ट वगैरे कसं असेल ते. तर ते डिझायनरचं काम आहे. तुमचं फक्त काम आहे की H1 टॅग इथे वापरलेले आहे की नाही हे चेक करणं ॲज अ डिजिटल मार्केटर. किंवा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये डिजिटल मार्केटिंगसाठी काम करत असाल तर तुम्हाला या सर्व गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे. लर्न कोडिंग इन मदर टंग हे H1 ची हेडिंग आहे. इथे तुम्हाला बघा या सगळ्या टेक्स्ट पेक्षा हे टेक्स्ट मोठं दिसतंय कारण हे हेडिंग टेक्स्ट आहे. ठीक आहे. ओके, ठीक आहे, झालं H1 टॅगचं. आता कॅशे कीवर्ड असतात काही, म्हणजे की बेस्ट म्हणजे का की वेगळ्या तुमच्या सगळ्या प्रोडक्ट पैसे माझ्या प्रोडक्ट काहीतरी वेगळं आहे, बेस्ट आहे. हे पण काय सायकोलॉजीला अनुसरूनच एक अभ्यास करूनच काही सायंटिस्टनी डिझाईन केलेला आहे हा कोर्स डिजिटल मार्केटिंगचा. त्यानंतर टॉप, बेस्ट असे भरपूर सारे कीवर्ड आहेत जे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर आहे की इमेज अल्टर टॅग. हा टॅग आहे कशासाठी की आपल्या वेबसाईटमध्ये आपण ज्या इमेजेस वापरतो, हे बघा तुम्ही ही इमेज बघू शकता, इमेज दिसते. तर ही इमेज आपण कुठे वापरली म्हणजे आपल्या सर्व्हरमध्ये कुठे आपण तिचा कोणत्या टॅगने तिला डिस्क्राईब केलेलं आहे ते बघूया. बघू शकता तुम्ही इथे टॅग बघू शकता. ही ऍक्च्युली बंद केलेली आहे पण हाच टॅग असतो सगळ्या इमेजसाठी. इमेज सोर्स इज इक्वल टू ऍसेट म्हणजे हे काय, हा पाथ आहे इमेजचा आणि kid1.jpg या इमेजचं नाव आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की आपल्या इमेज अल्टर टॅग मध्ये आपलं टॅग काय आहे, इमेज सोर्स इज इक्वल टू इमेज नेम. इमेज नेम म्हणजे इथे इमेजचा पाथ द्यावा लागेल की कुठून सर्व्हरला इमेज घ्यायची आहे आणि डिस्प्ले करायची आहे आपल्या वेबसाईटवरती. जसं आपल्या हो हार्ड डिस्क मध्ये वगैरे स्टोअर असले तर हो, हार्ड डिस्क मध्ये स्टोअर असेल तर मग तिथला संपूर्ण पाथ
प्लस त्या इमेजचं नेम ओके. असं द्यावं लागेल. त्यानंतर अल्टर काय आहे, हे टेक्स्टला आपण हे त्या इमेजला आपण देतो की कशाची इमेज आहे. सपोज कोड आपण लिहिलाय खूप सारा 1,00,000 लाईनचा, त्या आपल्याला कळायला पाहिजे की ही इमेज कशी आहे, काय डिस्क्राईब करते, काय दाखवते की ऑनलाईन कोडिंग क्लासेस इन औरंगाबाद असं दाखवते ही इमेज. त्यामुळे आपण हे अल्टर वापरतो. त्यानंतर हे तर टॅग कळाली तुम्हाला लक्ष्मी. सर ते 4th नंबरचं पॉईंट एकदा explain लक्ष्मी, राधिका, ओके. तर 4th नंबरचा टॅग पुन्हा एक्सप्लेन करायचा आहे. ठीक आहे. तर बेस्ट म्हणजे काय आहे की तुम्ही बघू शकता. आता आपण गुगल वरती जाऊया. बेस्ट मोबाईल फोन, ठीक आहे, बघू शकता तुम्ही ते बेस्ट मोबाईल फोन इन इंडिया. ओके. म्हणजे काय, ही वेबसाईट कोणती, ही वेबसाईट तुम्हाला मे बी तुम्हाला माहित पण नसेल. ब्लॉग असतो हा, ॲफिलिएट मार्केटिंग टाईप असतं त्यांचं. तर हे ॲफिलिएट मार्केटिंग करता बेस्ट किंवा टॉप बघू शकतो मी, ते टॉप आलेलं आहे, टॉप 10 बेस्ट. म्हणजे हे कीवर्ड काय की हे रँकिंग करणारे कीवर्ड आहे. कुठेतरी तुम्ही पण जाऊन सर्च करता की नाही बेस्ट काय, सपोज तुम्हाला जे काय घ्यायचं आहे, सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला बॅग घ्यायची, स्कूल बॅग, बेस्ट स्कूल बॅग, असं काही पण छोटे छोटे कन्सेप्ट तुम्ही बेस्ट किंवा बायनी किंवा ज्यावेळेस आपण गुगलवरती किंवा युट्यूबवरती काही सर्च करतो त्यावेळेस मॅक्झिमम असं वापरतो हाऊ टू जास्त वेळेस वापरतो आपण की हाऊ टू अप्लाय फॉर दिस असं. तर हे कीवर्ड काय आहे की हे कीवर्ड जास्त सर्चमध्ये येतात आणि कुठेतरी लोकांना आपल्या मागच्या जनरेशनला किंवा आपल्या पुढच्या जनरेशनला पण तीच सवय आहे आणि होती की हाऊ टू. मग आपण त्यांचा विचार करतो की नाही यांनी ती मेथड इम्प्लिमेंट केली, आपण पण ती करतोय. सर म्हणजे रेटिंगच्या बेसवरती घेता का कसं? नाही, हे एसईओच्या बेसवरती. आता हे जे झालं ना आता, तर यांचा एसईओ तेवढा स्ट्रॉंग होता की हे फर्स्ट रँकला आले. ओके. येस, ठीक आहे. हे पॉइंट क्लिअर झाले चारही. येस राधिका, ओके ठीक. ठीक आहे. तर आता आपण बघूया की कंटेंट. ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवतो की आपल्या वेबसाईटवरती जो काही कंटेंट आहे, जास्त कंटेंट नाहीये पण हा कंटेंट आहे. बघू शकता तुम्ही, कंटेंटच म्हणू शकतो ना आपण याला. हो. काहीतरी आपण टाईप केलंय, काहीतरी लोकांना आपण सांगितलंय, तर हे कंटेंट आहे आपला. या कंटेंटला मी केलंय कॉपी. तर कंटेंट कसा असायला पाहिजे तुमचा, कंटेंट हा युनिक असायला पाहिजे. आता सपोज ही आपली वेबसाईट कोडिंगची आहे त्यामुळे आपल्याला कंटेंट आपलं एवढं मॅटर करत नाही. पण काही काही वेबसाईट ज्या असतात त्या पूर्ण ब्लॉगिंगच्या वगैरे असतात किंवा पूर्ण माहिती दिलेली असते की पूर्ण, जसं गुगलवरती तुम्ही काही सर्च केलं किंवा आपण एक्झामसाठी एखादे फाईल वगैरे डाउनलोड करतो बघतो, त्याच्यामध्ये पूर्ण कंटेंट असतो. आता ॲज इट इज हे कंटेंट कुणाचं कोणी कॉपी नाही करू शकत. का नाही करू शकत मी सांगतो तुम्हाला. तर इथे काही टूल्स आहेत. सपोज खूप सारे टूल्स आहेत त्याचे, पण आपण प्लेगॅरिझम नावाचा एक टूल्स घेऊया. प्लेगॅरिझम वरती आपण चेक करूया. ठीक आहे, इथे बघू शकतो मी वेगवेगळे टूल आहे. इथे तो टेक्स्ट मी केलाय कॉपी, आपला टेक्स्ट. आणि इथे आता इथे काय करायचं आहे, आपला URL जो आहे तो URL इथे आपल्याला कॉपी करायचा आहे आणि इथे टाकायचा आहे. एक्सक्लूड URL म्हणून, म्हणजे या URL ला सोडून द्या. आणि इथे चेक प्लेगॅरिझम या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर आपलं प्लेगॅरिझम म्हणजे काय आहे की हा टेक्स्ट कुठून कॉपी केलाय तुम्ही ते तुम्हाला ते आपल्याला सांगणार आहे प्लेगॅरिझम नावाचं सॉफ्टवेअर. तर बघू शकता डिटेक्टिंग करता येते. हे बघू शकतो मी 100% युनिक आलंय. दिसते स्क्रीन माझी सर्वांना? ओके, 0 प्लेगॅरिझम आहे. म्हणजे आपला जो कंटेंट आहे हा कुठूनही कॉपी केलेला नसून हा आपला स्वतःचा युनिक कंटेंट आहे. याचं हे सिम्बॉल आहे. यामुळे काय की कंटेंट निवडताना पण कोणाचा कॉपी कंटेंट आपण घेऊ शकत नाही. सर त्याच्यामध्ये समजा काही वर्ड जर मॅचिंग असले तर ते प्लेगॅरिझम मध्ये इकडं पर्सेंटेज वाढतं ना? नाही, पूर्ण चेक करते. एखादा आता वर्ड्स, हे प्रोग्रामिंग वर्ड्स मग कुठेच नसेल का? प्लॅटफॉर्म नावाचा वर्ड कुठेच नसेल का? गुगलमध्ये असतो. पण त्याची जी म्हणजे बरोबर त्याला अंडरस्टँड होतं की हा ऍज इट इज टेक्स्ट कुठून तरी कॉपी केलेला आहे किंवा आपण टाईप केलेला आहे. पूर्ण याचा मिनिंग. तर प्लेगॅरिझम हाच असतो की युनिक म्हणजे काय की तुमचा स्वतःचा कंटेंट आहे, युनिक आहे. प्लस युनिक कंटेंट असल्याबरोबर काय हवंय की आपल्याला एंगेजमेंट हवी आहे.
सपोर्ट की काय आहे की एंगेजमेंट म्हणजे कशी, तुम्ही टूल्स वगैरे लिहून घ्यायच्या आहे. शिकवतानाच तुम्ही टूल्स वगैरे लिहून घ्यायचे की आपण कोणते कोणते टूल्स कशासाठी वापरले म्हणून. तर हे बघू शकता तुम्ही, कोडॅप मीडिया इज इंडियाज फर्स्ट एव्हर प्रोग्रामिंग प्लॅटफॉर्म विच इज रिस्पॉन्सिबल टू प्रोव्हाइड ऑनलाईन प्रोग्रामिंग क्लासेस विथ लाईव्ह स्ट्रीमिंग बाय युझिंग लॅपटॉप ॲज वेल ॲज मोबाईल. तर हा काय कंटेंट आहे, म्हणजे हा तर छोटा कंटेंट आहे पण खूप सारा मोठा कंटेंट असतो, पॅराग्राफ असतो. तर तो वाचताना कुठे आपल्याला काय की माणसाची सायकोलॉजी कशी असते की कंटेंटच्या रिलेटेड कंटेंट असेल किंवा लाईनच्या रिलेटेड लाईन असेल तर माणूस कायम वाचतो, किंवा मध्येच कुठेतरी वेगळा शब्द असेल किंवा लाईन वेगळी असेल तर माणसाला काय वाचायला एंगेजमेंट होत नाही माणसाची, म्हणजे माणूस तेवढा एंगेज राहत नाही त्या कंटेंटवरती. त्यामुळे काय होतं की माणसाची कुठेतरी लाईन ब्रेक होते आणि कस्टमर आपल्या वेबसाईटवरून लगेच वापस जाण्याचे चान्सेस खूप असतात. तर त्यामुळे काय पाहिजे की युनिक कंटेंट तर पाहिजेच तुमचा, जो की तुमचा स्वतःचा पाहिजे, प्लस तो एंगेजमेंटवाला कंटेंट पाहिजे आणि तो ग्रामरिकली म्हणजे ग्रामर त्याचं जे आहे ते करेक्ट पाहिजे, नाही तर काय ग्रामर मिस्टेक वगैरे. तर ग्रामर मिस्टेकसाठी तुम्ही चेक हे जीटी मॅट्रिक्स वरती चेक करू शकता किंवा ग्रामटी वरती पण तुम्ही चेक करू शकता. आणि जे एंगेजमेंट आहे किंवा एंगेजमेंटसाठी तर तुम्ही म्हणजे तुम्हाला असं काही ऍप्लिकेशन नाही भेटणार, तुम्हाला स्वतःच तो कंटेंट तुम्हाला लिहावा वगैरे लागेल किंवा स्वतः राईट किंवा कंटेंट रायटर वगैरे असतात तुम्ही बघू शकता, तर कंटेंट रायटर कडून तुम्हाला तो कंटेंट लिहून घ्यावा लागेल. ओके, इथपर्यंत पॉइंट्स क्लिअर आहे सर्वांना? Yes, sir. यस राधिका? ओके ठीक आहे. आता 8वा पॉइंट आहे आपला स्पीड. स्पीड कशासाठी की सपोज आता आपले हे पेजेस आहे वेगवेगळे, होम, प्राइसिंग, स्टुडंट प्रोवाइड एरिया, लॉग इन. तर या पेजवरती मी क्लिक केलं तर किती अर्जंटमध्ये हे पेज ओपन होते माझ्याकडे बघू शकतो मी. ते आपलं नेटवर्क स्पीडवरती पण डिपेंड असतं सर. नेटवर्क स्पीड पण आणि पेजेसचं पण असतं की हां तुमचा पेज किती, कारण की पेजमध्ये जर तुमच्या फॉल्ट वगैरे असेल, त्याचा एसईओ बरोबर नसेल प्रॉपर जायला, तर रँकिंगमध्ये पण. आणि जेव्हा तुम्ही एक लिंकवरती क्लिक करायला एखाद्या किंवा तुमची वेबसाईट आहे, सपोज आता कोडॅप मीडियाला बघू शकता, कोडॅप मीडियाला क्लिक केल्या कोडॅप मीडियाची वेबसाईट आपल्या समोर येते. तर हिला जर वेळ लागला असता काही सेकंद किंवा तर काही सेकंदामध्ये पण मॅक्सिमम युजर जाण्याचे चान्सेस असतात की तो म्हणेल नाही नको मागे. आता एक सेकंड तुम्हाला मी लाईव्ह एक्झाम्पल देतो की बेस्ट गिटार इन इंडिया. ठीक आहे, तर या वेबसाईटवरती मी क्लिक केलं, थोडा वेळ लागला, मी लगेच मागे येणार, लगेच दुसरी वेबसाईट चेक करणार. म्हणजे हे काय याच्यामध्ये काय मॅक्सिमम युजर्स हे म्हणजे आपले रिटर्न जातात दुसऱ्या वेबसाईटवर जातात. ट्रॅफिक जी आपली ते ट्रॅफिक कुठेतरी दुसरीकडे एंगेज होते. तर त्यासाठी काय पाहिजे, स्पीड जी आपली स्पीड आहे वेबसाईटची, तर ती स्पीड कशी असायला हवी, चांगली असायला हवी. त्यासाठी काय पेज स्पीड मॅट्रिक्स किंवा म्हणजे जीटी मॅट्रिक्स किंवा पेज स्पीड चेकर नावाचं एक ऍप्लिकेशन आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे. तर त्यावरती जाऊन आपण तुम्ही चेक करायचं आहे की आपलं जे हे आहे पूर्ण वेबसाईट त्याची पेज वगैरे स्पीड आहे किंवा क्लिकेबल जे इव्हेंट होतं त्यावेळेस किती लवकर ते ओपन होतं. ठीक आहे, त्यानंतर आहे मोबाईल रिस्पॉन्स. आता सपोज तुम्ही बघत असाल की काही वेबसाईट डेस्कटॉपवरती एकदम ओके दिसतात, मस्त दिसतात, पण मोबाईलवरती जेव्हा आपण ओपन करतो त्यावेळेस कुठेतरी त्याला स्क्रॉल इकडे करावं लागतं, इकडे करावं लागतं. आता बूटस्ट्रॅप, आता नवीन बूटस्ट्रॅप मुळे होत नाही. यस, ते जे मागचा पॉईंट आहे स्पीडचा, तर त्याच्यामध्ये समजा आपल्याला स्पीड इन्क्रीज करायची म्हणजे फास्ट शो झाला पाहिजे आपल्याकडे, तर त्यासाठी म्हणजे ते कोडिंग वरती असतं कधी नाही. त्याचे मॅक्सिमम रिझन स्पीड पेजला आपल्या स्पीड येण्यासाठी मॅक्सिमम रिझन असं असतं की आपलं जे सर्व्हर आहे ते सर्व्हर आपण कोणतं घेतलेलं आहे, तर शेअर्ड होस्टिंग आहे, डेडिकेटेड सर्व्हर आहे, ते झालं एक पॉईंट. दुसरा पॉईंट असा की आपल्या सर्व्हरचं लोकेशन कुठं आहे. जर सपोज लोकेशन आपल्या जवळच्या कंट्रीमध्ये असेल तर स्पीड आपल्याला चांगली देईल, लोकेशन त्यापेक्षा दूरच्या कंट्रीमध्ये असेल तर अजून स्पीड जास्त हे होईल. समजतं ना? येस. तर यावरती या गोष्टी पण डिपेंड आहे. त्यामुळे सर्वात प्रथम आपण ते पॉईंट्स घेतले की सर्व्हरचं लोकेशन, डोमेन चूज करताना कसं कोणतं डोमेन चूज करायचं. त्यानंतर आहे की मोबाईल रिस्पॉन्स. जसं की आपण बोलत होतो की डेस्कटॉपवरती साईट एकदम ओके दिसते, पण मोबाईलवरती त्याला कुठेतरी स्क्रॉल करावं लागतं, इकडे करावं लागतं, इकडे करावं लागतं. बरोबर बघितलं असेल कधी लक्ष्मी? सर आपलं एमजीएमचं ERP चेक केलंय का तुम्ही? हा, मे बी तसं होतं ERP वरती. यस, आवाज येतोय का माझा लक्ष्मी? यस, येतोय सर. ओके. आप ना मतलब मैंने हाँ हाँ यस यस
हाँ, पर मग अगर आपका कंटेंट ज्यादा है तो आप सर्वर भी हेवी लोगे ना, फिर आप सर्वर तो शेयर रोस्टिंग लोगे नहीं। फिर अगर आपकी वेबसाइट ब्लॉगिंग की है उस पे मतलब डेली आपके 10-15 या फिर आप देख सकते लोकमत, इनकी जो वेबसाइट होती है देखते हो आप, हर मतलब हर कुछ आधे घंटे में, 1 घंटे में, या फिर आप कह सकते हो कि आधे घंटे के अंदर ही उनके मतलब वेबसाइट पे एक ब्लॉग आ जाता है, बराबर। पर उनके जो स्पीड है उनके स्पीड में कोई मतलब डिफरेंस नहीं आता, क्योंकि उनका सर्वर वैसा है। तो फिर हम उस हिसाब से कि हाँ हमें जब वेबसाइट बनानी होती है तो हम देखते हैं कि या चलो हमें ब्लॉगिंग की वेबसाइट बनानी है जिसमें कि डेली या फिर डेली हर घंटे में एक ब्लॉग पोस्ट होगा, तो मुझे उस हिसाब से सर्वर लेना चाहिए स्टार्टिंग से ही। तो मतलब ये दिक्कत होगी नहीं। तो इसलिए डोमेन और होस्टिंग का पॉइंट सबसे पहले हमने क्लियर किया, क्योंकि उस पर ही ये सब डिपेंड करता है, ये बाकी के जो पॉइंट्स हैं। ओके, क्लियर हो गया? यस यस लक्ष्मी, या ओके। फिर है मोबाइल रिस्पांस। जैसे कि हम बात कर रहे थे कि जो वेबसाइट कुछ डेस्कटॉप पे ऐसे दिखती है और मोबाइल पे कुछ स्क्रॉलेबल होती है, मतलब इधर इधर से या इधर से निकलना पड़ता है, उधर से निकलना पड़ता है। तो ये क्यों नहीं होना चाहिए? क्योंकि कस्टमर क्या है कि मैक्सिमम आप लोग ज़्यादा लोग हैं वो मोबाइल यूज़ करते हैं। इवन आपने कोडैक मीडिया की वेबसाइट देखी होगी, जैसी यहाँ पे दिखती है वैसी ही मोबाइल पे भी दिखती है। ये क्या है, मतलब अभी तो नए मतलब कुछ तो भी टेक्नोलॉजी नहीं आई है, बूटस्ट्रैप वगैरह, जिसमें ये सब प्रॉब्लम्स वगैरह वो ऑटो डिटेक्ट कर लेता है, वो आते नहीं। और कुछ मतलब हो सकते हैं प्रॉब्लम ऐसे, तो उसके लिए क्या है, मोबाइल रिस्पॉन्स चेकर, इस पे जाके आप चेक कर सकते हो कि आपका जो वेबसाइट है तो उसका मोबाइल रिस्पॉन्स कितना अच्छा है। ठीक है, एसएसएल सर्टिफिकेट, ये अगला पॉइंट है। ये मतलब ये ऑनलाइन वेबसाइट पे ही अवेलेबल रहता है। हाँ, ऑनलाइन ही, ये सब ऑनलाइन टूल है, कोई सॉफ्टवेअर वगैरह डाउनलोड करने की जरूरत नहीं, वेब वेब एप्लीकेशन से। तर पुढचा पॉइंट आहे एसएसएल सर्टिफिकेट. तर बघू शकतो मी त्याचं लाईव्ह आपण एक्झाम्पल देऊ एसएसएल सर्टिफिकेटचं. इथे कोडॅक मीडियाच्या वेबसाईटवरती आपण आलोय. ठीक आहे, दिसतीये इथे लॉक दिसतोय का सर्वांना? लॉक येस सर. लॉक दिसतोय का? कनेक्शन इज सेक्युअर्ड. किंवा इथे आपण बघू शकतो इथे बघू शकता तुम्ही लाईव्ह बघू शकता. एसएसएल सर्टिफिकेट इनेबल दिसतंय का सर्वांना? तर आपल्या कोडॅक मीडियावरती एसएसएल सर्टिफिकेट इनेबल केलेलं आहे. ते कुठून गेलेलं आपण? इथून गेलेलं आहे आपल्या होस्टिंग मधून. आज हे सर्व तुम्हाला होस्टिंग वरती बघायला मिळतंय. ऍक्च्युअली जसं आम्ही परफॉर्म केलंय तसं तुम्हाला बघायला मिळते इथे होस्टिंग मध्ये. ही होस्टिंग आहे GoDaddyची. ठीक आहे. म्हणजे सर्टिफिकेट मिनिंग काय सर त्याचं? एसएसएल म्हणजे एक सेकंड मिनिंग आपण त्याचा सर्च करूया. एसएसएल म्हणजे सिक्युरिटीसाठी आहे. सिक्युअर सॉकेट्स लेयर. यस वेबसाईटची यस सिक्युरिटीसाठी करू शकणार. तेच. यस म्हणजे काय मॅक्झिमम काय असतं की एसएसएल सर्टिफिकेट प्रत्येक वेबसाईटला असतं जे होस्टिंग बरोबर फ्री येतं. पण ज्या पेमेंटच्या वेबसाईट आहेत जसं की अमेझॉन किंवा कुठल्याही पेमेंटच्या वेबसाईट ज्यावरती पेमेंट होते, तर त्यासाठी काय ते वेगळं परचेस करतात एसएसएल सर्टिफिकेट वेगळ्या कंपनीकडून, जेणेकरून काय होतं की त्यांची सिक्युरिटी खूप स्ट्रॉंग बनते. नंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला वेब स्पीड. जसं की पेज स्पीडचं बोललो होतं तसं सेम आहे वेब स्पीडचं आपलं. याच्यामध्ये आपण आपल्या वेबसाईटचे पेजेस कसे स्पीडने रँक करताय ते चेक करू शकता. फक्त काय करायचं आहे, आपल्या पेज स्पीड इनसाइड नावाच्या टूलवरती जाऊन आपल्याला आपल्या वेबसाईटची URL तिथे पेस्ट करायची आहे. URL जशी पेस्ट कराल तुम्हाला ते, आणि हे सगळे ऑपरेशन तुम्ही आज घरी परफॉर्म करायचे आहे. त्यानंतर उद्याचं आपलं लेक्चर होईल. ठीक आहे. पीपीटी वगैरे तुम्हाला मी सेंड करतो. पीपीटी मध्ये तुम्ही बघून तुम्ही पूर्ण एक ऑपरेशन आपले परफॉर्म करायचे आहे ऑन पेज एसईओचे. आता होस्टिंग तुमच्याकडे नाहीये, त्यामुळे तुम्ही जे पॉइंट्स आहे की टायटल टॅग, डिस्क्रिप्शन टॅग, इमेजची टॅग, या 3 टॅगचे फक्त तुम्ही टॅग लक्षात ठेवायचे आहे. होस्टिंग तुमच्याकडे नाहीये, परफॉर्म नाही करू शकत तुम्ही, पण तुम्ही त्या टॅग लक्षात ठेवू शकता. आणि हे जे ऑपरेशन आहे बाकीचे, तर हे कोडॅक मीडियावरती तुम्ही सर्च करायचे आहे. कोडॅक मीडियाचा मोबाईल रिस्पॉन्स चेकर नावाच्या ऍप्लिकेशन मध्ये जाऊन सर्च करायचा आहे.
कोडॅप मीडियाला SSL सर्टिफिकेट आहे की नाही हे चेक करायचं आहे. त्यानंतर कोडॅप मीडियाची वेब स्पीड किती आहे हे चेक करायचं आहे. त्यानंतर आहे की 301 पेज रिडायरेक्ट. बेसिकली काय आहे की या ज्या कन्सेप्ट आहे या सर्व मॅनेज डिझायनर करतो. जो काही वेब डिझाईन करतो, आपले वेबसाईट डिझाईन करतो, आपल्याला काय फक्त चेक करायचं असतं की क्रॉस चेक करायचं असतं की हे पॉईंट सर्व त्यांनी केले की नाही केले. आणि जर काही प्रॉब्लेम असेल जसं की प्लेगरिझम आढळला आपल्या कुठल्या कंटेंटमध्ये, तर आपण त्याला सांगू शकतो की हे जे कंटेंट आहे यामध्ये प्लेगरिझम आढळलेला आहे, हा कंटेंट तू रिपेअर करून म्हणजे दुरुस्त करून घे. तर मग तो कंटेंट रायटरला सांगेल की हा याच्यामध्ये हे आहे, हा कंटेंट कुठला तरी कॉपी पेस्ट केलेला आहे, तुम्ही तो हे करून घ्या. त्यानंतर आहे 301 पेज रिडायरेक्ट. ते यामध्ये काय, सपोज आपण बघू एक्झाम्पल. एक साईट होती औरंगाबादची, आहे ऑलरेडी, क्लिअर कार रेंटल म्हणून. तर क्लिअर कार रेंटलच्या साईटवर त्यानंतर मी असा URL टाकतोय. बघू शकतो तुम्ही इथं तो पेज नाहीये, पेज नाहीये. पण त्याने काय केलंय, पेज नाहीये म्हटल्यावर त्यांनी तिथे मोबाईल नंबर दिलाय, साइन इनचं बटन दिलंय, रजिस्टर दिलंय, इन्क्वायरीचं दिलंय आणि खाली पण त्यांची वेबसाईट वगैरे दिली. तर इथे बघू शकता तुम्ही की म्हणजे त्यांनी काय केलंय की त्यांचा कस्टमर कुठेतरी जायला नको. हा सपोज काय होतं मोठ्या कंपनीमध्ये की दिवाळी आहे तर दिवाळी निमित्त एक ऑफर बनते आणि ऑफरचं एक सेपरेट पेज तयार करतात कंपनीवाले. की काय करतात की आता दिवाळी निमित्त ही ऑफर आहे, तर क्लिअर कार रेंटल सपोज kodapmedia.com/दिवाळी ऑफर. पण दिवाळी ऑफर संपल्यानंतर ते पेज कुठेतरी काय होतं की ते काढून टाकतो आम्ही. पेज काढून टाकल्यानंतर काय ते SEO मध्ये पेज ऑलरेडी गुगलच्या म्हणजे जे साईटवर आपण जेव्हा सबमिट करतो, आपण पुढे बघणार आहोत, तर त्यामध्ये ऑलरेडी गुगलवरती आलेलं असतं ते. आणि तुम्ही काय करता, एखाद्या लक्षात असते की नाही दिवाळीची ऑफर चालू होती, आपण जाऊन चेक करूया. मग kodapmedia.com/दिवाळी ऑफर हे जर चेक केलं की पेज तिथून नसणार, पेज तर काढून टाकलेलं आहे. तर मग त्यासाठी काय की तो युजर जाता कामा नये, त्यासाठी काय करणार आपण की त्याला वेगवेगळे ऑप्शन देणार की तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता, इथून साइन इन करू शकता वगैरे. इथं इव्हन त्यांचा जर लोगो असतो, त्या लोगोवर जर क्लिक केलं तरी आपण त्यांच्या साईटवर जाऊ, एवढी सिस्टीम बनवून ठेवलेली असते. तर मग असं जर 301 जो एरर आहे तो एरर नसून तो एक म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहे की आपलं पेज बंद झालं तरी पण त्या कस्टमरला मॅक्सिमम त्या कस्टमरला जाऊनच द्यायचं नाहीये, वापस आपल्या वेबसाईटवरती जी ऍक्च्युअली चालू आहे वेबसाईट इथे आणायचं आहे. मग इथून तो बघू शकतो की किती कॅब बुकिंग झाल्या वगैरे असं. ठीक आहे, तो पॉईंट झाला क्लिअर. येस, आवाज येतोय का माझा? ओके. त्यानंतर 401 एरर आहे म्हणजे जिथं की पेजच नसतं किंवा आपला जो आहे तो काय करतो, URL कुठला तरी देतो आणि ते ऑलरेडी पेजच नसतं. तो 404 एरर आहे. तर हे एरर फक्त लक्षात ठेवायचे आहे इंटरव्ह्यूज वगैरे मध्ये विचारले तर मे बी. पण SEO मॅक्झिमम तर काय SEO मध्ये ते ब्लॅक हॅट व्हाईट हॅट SEOचं वगैरे विचारतात. त्यानंतर काय ऑफ पेज SEO. मला वाटतं की आपण ऑनलाईन पेज SEO, ऑन पेज SEO झाला आपला आता, तर त्यावरतीच आपण करूया. ऑफ पेज SEO आपण नंतर घेऊ शकतो.